तर याच प्रकरणामध्ये आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। नागपूरमधील हिट अँड रन प्रकरणी आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची पोलिसांनी चौकशी केली आहे। अपघातातील ऑडी कार ही संकेत बावनकुळे याच्या नावावर आहे। दरम्यान संकेत बावनकुळे हा अपघातग्रस्त गाडीच्या मागच्या सीटवर बसला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। नागपूरच्या रामदासपेठ परिसरामध्ये आलिशान ऑडी कारनं तब्बल 5 वाहनांना धडक दिली होती आणि या पार्श्वभूमीवर आता विरोधक चांगलेच संतापले। आज बातमी आहे राऊतांनी बावनकुळेंवर केलेल्या एका टीकेची। बावनकुळेंच्या कुटुंबाचा अपघाताशी संबंध नसेल तर लपवाछपवी का केली जाते असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। तर भाजप नेत्यांऐवजी विरोधी पक्ष नेत्याचा मुलगा असता तर फडणवीसांच्या फौजा अटक करण्यासाठी धावल्या असत्या अशा शब्दात राऊतांनी टीका केली आहे। विरोधी पक्षातल्या नेत्याचा मुलगा असता तर देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या ज्या फौजा आहेत त्या तुटून पडल्या असत्या आमच्यावर। पण आज तुमचे प्रदेशाध्यक्षांचा मुलगा याच्या स्पष्ट दिसतो आहे। गाडी तुमची आहे बावनकुळ्यांची। सीसीटीव्ही फुटेज गायब केलेले आहेत नेहमीप्रमाणे। त्यानंतर नंबर प्लेट गाडीची काढून टाकली। पण अपघात झाल्यावर ड्रायव्हरला बसवला आणि ड्रायव्हरचं नाव घेतलं। म्हणजे ही जी रंगसफेदी चाललेली आहे हा या राज्यातला कायदा आहे। फडणवीसजी आपण गृहमंत्री आहेत ना।